दिसतंय सगळं. आधी केस बांधायला लागतील. एक मोठा नारळ मी कालच खाऊन ठेवला होता, 3.25 वाट्या. थोडेसे तूप. सारण आत्ता करून ठेवायचंय कारण मग गणपती आणल्यानंतर मोदक करायचे, तोपर्यंत सारण गार होईल, मोदक करायला सोपं जाईल. माझी आई येणार आहे, ती निघाली आहे. स्नेहभोजनमध्ये तुम्ही जे घर बघितलं तेही यश आणि अपेक्षाचं आहे, ते फक्त धायरीला आहे आणि हे इथे आम्ही राहतो कोथरूडला. हे सांडू नको. ओके. नूब्स. म्हणून पुरुष जेव्हा स्वयंपाक करतात ना, तेव्हा बाकीचा पसारा जो जास्ती होतो ना, तो हा असा. दे. अरे आपण सगळे ब्लू येल्लो थीम मध्ये झालोय. नारळ भाजून झालाय. आता नारळाच्या अर्धा गूळ आपल्याला 1.5 कप लागेल. बघ रे आईचा फोन. 3.5 कपाला साधारण 1.25 कप. दरवर्षी मोदक करायची जबाबदारी माझ्यावरती असते किंवा कुठलाही सणवार असेल तर गोड काय करायचे. राहुलची सिरियल चालू आहे सन मराठीवरती, हुकमाची राणी ही. बघताय, त्याला सुट्टी मिळाली की तो पुण्याला येतो. जसं मी माझ्या ह्या आधीच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं, राहुल साताऱ्याला आहे, आर्य नाशिकला आहे आणि मी पुण्याला आहे, कारण राहुलला सुट्टी असली की पटकन येत आहेत. माझी आई पण आले. आई तू वेगळ्या कलर स्कीममध्ये आहेस आज. आई पण आली आहे. वेलकम अँड वेलकम बॅक. मी श्वेता मेहेंदळे आणि आत्ता आपण आहोत यश प्रधान आणि अपेक्षा चोक्सी यांच्या घरात. आणि गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे थोड्याच वेळात. एक तयारी. अपेक्षा ती घाईत आहे, ते सगळं आवरावरी चालले. आम्ही हे असं छोटंसं डेकोरेशन केलं आहे. आता हे सगळी एक बेसिक तयारी झाली की आम्ही जाणार आहोत गणपती आणायला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. अरे हा केवढा उंच आहे. हे म्हणजे शिडी आणणार आहे जरा. या गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. मोरया रे बाप्पा मोरया रे. गजानन. ही साडी मला कोणी दिली माहितीये का? कोणी? ऐश्वर्या त्याने. ही साडी मला ऐश्वर्या नारकर ह्यांनी गिफ्ट दिली होती. ऐश्वर्या नारकर, तितिक्षा तावडे आणि सुरुची अडारकर ह्यांनी त्यांचं स्वतःचं एक साडीचं ब्रँड सुरू केलं आहे तस्वी नावाने. तर आता गणपतीनंतर दसरा येणार आहे, दिवाळी येणार आहे, बरेच सण असणार आहेत. तर त्यावेळेला जर तुम्हाला साडी घ्यायची असेल तर त्यांच्याकडून साडी नक्की घ्या. इंस्टाग्रामवरती तस्वी थ्रेड अँड ठुमका ह्या ब्रँडनी तुम्ही सर्च करू शकता. तिथे तुम्हाला साड्याही दिसतील आणि तुम्ही DM करून ऑर्डर करा. माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांच्याकडून साड्या घ्या आणि आपले सण साजरे करा. आता पंचामृताचं स्नान आपल्याला घालायचं आहे. म्हणजे हे जे आहे ना, हे वरती सगळं असं फुलानं पाणी शिंपड. गंगा सरस्वती देवा पयोष्णी नर्मदा जलै स्नान पितोस्मी देवं तथा शाब्दी पूर्वश्रमे शरीरविदायकर्वा स्नानं समर्पयामी. आता आपल्याला वस्त्र घालायचं. ते जे वस्त्र कठीण आता यज्ञोपवीत घालायचं. कसं घालायचं? तसं उजवा आहे बघ, असं घालतं. डाव्या खांद्यावर इकडे आलं पाहिजे. देव देवी नमोस्तुते त्राहि मां भवसागरा ब्रह्मसूत्रम सोत्तरीयं गृहाणां पुरुषार्थं विश्वदात्रे नमः शिवपुत्राय नमः विनायकाय नमः लीला सेविताय नमः पूर्णाय नमः परमसुंदराय नमः. सातारहून आलेल्या आमच्या मेहेंदळे गुरुजींनी उपवासाच्या खिचडीची फरमाईश केली होती, त्यामुळे लगेच मी त्या तयारीला लागले. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलविदं ब्रह्मासि तदात्मासि नित्यं श्रुतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अवभक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधा अवानुजानम शिष्यम् अवपश्चात्ता गुरस्ता. गुरुजी खूपच फास्ट म्हणतात. काय झाली आहे माहिती आहे खिचडी? मी चव बघितली तर मी म्हणून उपास करायला आवडतो मला खिचडी. सुरू करूया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची दुर्गी पूर्वी प्रेम कृपा जयाची दिये गुण लड्डू साई सुरवटू महिमा कहे न जाय लागत भूपदू घालील लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद भावे ओवाळीन म्हणे नमः. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. ओम यज्ञेन यज्ञमयजंत देवा सारी धर्माणि प्रथमान्यासन.
सो इकडे नाही यायचं ऍक्च्युली. त्याची सिस्टीम काय मला सांगितलेली मध्ये ठिकाणी हे असं खड्ड्यात करायचं. मग ते असं 3 बोटं वरती 3 बोटं ती सूर्याकडे, इथे खड्ड्यात तिथे गरम झालं पाहिजे ते पाणी. ही 3 बोटं ही सूर्याकडे वरती आणि हे गरम होतं इथे. आणि मग ही जी पन्हळ तयार होते त्याच्यातनं असं प्यायचं असतं ते. मग मी दाखवते आता. मला आई दे हे असं. आणि मग हे कोकणातले ब्लॉग बघितले त्याच्यात उजू आत्यानी मोदक केले होते. काय पाकळ्या केल्या होत्या तिने. तिच्यासारख्या नाही जमणार पण करायचा प्रयत्न आहे आमचा. असा पहिला मोदक. इच्छा माझी आहे डबल डेकर मोदक करायची पण बघूया काय काय जमतंय. ही अशी मोठी पारी ह्याचं होईल ना डबल डेकर. पहिला डबल डेकर पहिला गाणं झालाय आणि हा डबल डेकर मोदक पण आहे तसाच. आणि मोदकांची बहीण आईने केले. मोदक झाले सगळे करून. सारण संपलं. उकड सगळं इतकं एक्झॅक्ट झालंय. आणि हे मोदक आणि अजून 2 घाणे होणार आहेत. आता नैवेद्य दाखवायचा आणि जेवायला बसायचं. चला. सुरुवात करायची मोदकाने. हे अख्खं ताट ना ह्याच्यात मोदकाचा नैवेद्य आम्ही दाखवला होता. हे अख्खं ताट राहुलने संपवलं आणि आम्ही ह्याच्यात जे असे वरती 3-4 मोदक होते ते आम्ही माणशी एक खाल्ले. तू म्हणताय पूजाच केली. हा भटजींना. आता मी मोदकासारखा झालो की थांबणार. मोदायचं नसतं पण मला असं कधी कधी प्राऊड फील होतं. 6 मोदक खाल्ले आज आणि 1 करंजी. दरवर्षीपेक्षा जास्ती यावेळेचा काउंट आहे माझा कारण मीच केलं होतं. ज्यांच्यामुळे हा सोहळा शक्य झाला ते ती यशप्रधान आणि अपेक्षाताई चोक्सी चोक्सी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्या ठिकाणी त्यांनी गणपतीचं आगमन केलेलं आहे या ठिकाणी आणि छान आमचं जेवण झालेलं आहे. त्यांनी उत्तम जेवण बनवलं आहे आणि या ठिकाणी श्वेतादेवींनी मोदक बनवले त्या ठिकाणी आणि त्यांची आई आलेली आहे या ठिकाणी. यश आता तरी त्याच्या चेहरा मोदकासारखा गेलेला आहे. जेवणं झालीत. सगळे थकलोय आम्ही. आता थोडा वेळ वामकुक्षी आणि मग संध्याकाळच्या आरतीची तयारी. तर भेटूया संध्याकाळी. पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला. पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला. गरुडावरी बैसो गरुडावरी बैसो माझा कैवारी आला. तमेव विद्या द्रविडं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. तर अशा तऱ्हेने हे असं योजिलं होतं आम्ही. म्हणजे आम्ही काल काय झालं माहिती का, काय आणायला गेलो होतो आपण? दूध आणायला गेलो. हां, आम्ही दूध आणायला गेलो होतो. माझ्याबरोबर चिम्या होती. तिला मी म्हटलं गणपती बघायचे का, जस्ट मूर्ती तर बघूयत ना आपण. तिला दगडूशेठचा फोटो दिसला कुठेतरी आणि त्या फोटोला ती बघून म्हटली. काय म्हटलीस? मी म्हटले की खूप दिवस झाले तेव्हा आपण भेटलो होतो त्याच्यानंतर काहीच नाही, तेवढंच का फक्त आता? हां, फक्त आम्ही असं एकमेकांना बोलून नाही दाखवलं ना, मी ना हिनी. हिच्याही मनात आलं होतं. तुझ्या मनात काय आलं होतं? राहुल आणि मी असं चालता चालता अरे आपण मस्त किती मजा येते ना गणपती बसवतो, पण आता आर्य नाहीये इथे. आर्य नाशिकला, तू साताऱ्याला, मी तुम्ही दोघं बोललात. आमचं असं म्हणणं आलं की 10वी झाली की आपण गणपती घरी आणायचं बरं का. तर ही अशी स्टोरी आमची गणपती बसवण्याची. याच्या पुढचं तुमच्या लाडक्या श्वेता मेंदळे बोलतील तुमच्याशी. आणि असं अचानक आमचं ठरलं की गणपती बसवूया रात्री. आणि त्याच्यानंतर सगळं सामान आणलं डेकोरेशनचं, म्हणजे अगदी फळांपासनं आणि घरात जे जे काही होतं ना ते वापरून हे सगळं डेकोरेशन आम्ही केलं. रात्री 1 वाजेपर्यंत चालू होतं डेकोरेशन. मोदक करायचं हे 2 दिवसापूर्वीच ठरवलं होतं, जे मगाशी मी तुम्हाला दाखवलेत. हे आमचे गुरुजी तुम्हाला काही बोलायचंय का? जे झालं ते मस्त झालं, कारण ज्याचा सांग पार पाडले आम्ही सगळं जे केलं. मला मुळात उत्सव साजरे करायला आवडतात, सगळ्यांनाच आवडतात साजरे करायला, कारण त्यामध्ये एक वेगळी ऊर्जा असते, एनर्जी असते आणि खूप पॉझिटिव्हिटी असते त्यामध्ये आणि धमाल असते. एकत्र येऊन काहीतरी करण्यात मजा येते. आणि आमच्या घरचा हा गणपती, आमची पूजा, दिवसभर जे जे काही घडलं ते तुम्ही बघितलंय आमच्या बरोबर.
तर ते तुम्हाला कसं वाटलं ते मला सांगा. तुमच्या घरी सुद्धा तुम्ही गणपती बसवले असतीलच, तर ते कसे बसवले, तुमच्याकडे काही वेगळ्या पद्धती आहेत का, तुम्ही मोदक कसे तयार करता, डबल डेकर मोदक करता का, हे सगळं मला कमेंटमध्ये लिहून कळवायचं. किंवा तुम्ही नैवेद्याला काय दाखवता दरवेळेला, आम्हाला तो प्रश्न पडतो. तो एक प्रश्न आहे की 5 दिवस 5 गणपती आमचा, 5 दिवस वेगवेगळं काय दाखवायचं नैवेद्याला. मला आता कळलं की विदर्भात मोदक नाही, ड्रायफ्रुट्स दाखवतात. हो का, नैवेद्य म्हणून. हो, एकाने कमेंट केली होती तुझ्या त्या डबल डेकर वाला. तसं मला एक गाव माहिती आहे अंगापूर, जिकडे मी शूटिंग करून आलोय तिकडे. त्या गावामध्ये गणपती घरात नाही बसवत, जो गावाचा गणपती आहे ना त्याचीच पूजा केली जाते. अच्छा, साताऱ्यात. अरे किती वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर तुमच्याकडे पण अशा काही वेगळ्या पद्धती असतील तर मला कमेंटमध्ये लिहायला विसरायचं नाही. आणि आमचा हा व्लॉग, आमचा गणपती, आमची पूजा, मोदक, हे सगळं कसं वाटलं हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. गणपतीशी आमचं जे नातं आहे, आम्ही आस्तिक नास्तिक कुणी काही असो, आमच्या काय म्हणतात इंडस्ट्री वैयक्तिक आम्ही कुणीही असो, पण गणपती बाप्पा मोरयानी आमचं शूट सुरू होतं आणि गणपती बाप्पा मोरयानी आमचं शूट संपतं. त्यामुळे गणपतीशी एक वेगळं नातं आहे. त्यामुळे ह्याही शूटचं काय नाही, जसा हा दिवस आपण गणपती बाप्पा मोरयानी सुरू केलाय तसा आता हा व्लॉग सुद्धा आपण गणपती बाप्पा मोरयानी संपूया. बोला, पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.